आय अगं एवढी थकली आहेस तरी बी राबतीया. काय करायचं आता, वय झालं की. काम करवत बी नाही आणि न करून राहवत बी नाही बघ. माझी लय आठवण येत असेल ना. कसलं काय दिस कवा निघून जातो कळत बी नाही. सकाळच्या यांची न्याहारी, यांची शेतावर जायची घाई, मेंढ्यांचा चारा, दळण, झाडलोट, दिवाबत्ती, रात कवा होती कळत बी नाही बघ. अगं असं काय बघतो हाय? तुला डोळं भरून बघतो हाय. एक एक दिवस तुझ्या अशी आठवण येते का तुला बघायला जीव कासावीस होतो माझा. जिच्या ओंजळी बिगर कवा पाणी पिलो नाही, अन्नाचा एक घास घेतला नाही, तिच्यापासून लांब जाऊन राहायची येळ येईल असं कवा वाटलं बी नव्हतं. समजांचं हेच हाय र. मोठं झालं तर जबाबदारी येते, संसार येतो. ग म्या तुला ह्या वयात मदत करायला पाहिजे ना. र माया मोहर धावती मागण हाय. आज काय र पिकलं पान हाय आता. पण तू जे करतो आहेस ना त्याच मला लई कौतिक हाय बघ. म्या जे करतो आहे ते लिखितच आहे आणि त्याचा मला आनंद बी आहे. हे समज करताना तुझ्या सावलीला मुक्तोय त्याच लय वाईट वाटतंय मला. तुला काय वाटलं र? तुला माझ्यापासून लांब धाडून मला अन्नाचा घास लई गोड लागतोय व. अरे गंगीकडे माझा लोक नाही, माझं काळीच काढून पाठवलं आहे. मला ठाव आहे तुझा माझ्यावर किती जीव आहे ते. बाळू माझं तुला एकच सांगणं आहे, तू तुझं काम मन लावून कर बाबा, पण ये काढून आयला भेटायला येत जा. येत जाय. बर चल आता जेवाय वाढ. कवा तुझ्या हातचं जेवतोय असं झालंय मला. बाळू, ए बाळ्या, बाळू बघ हे तर बी नाही. कुठं गेला असेल आता? मला तरी काय ठाव, मी तुझ्या संगच होते ना व. जेव्हा येईल असं वाटलं होतं, गावात गेला असेल. हा नाही, मला तरी वेगळंच वाटतं आहे. म्हणजे आपण त्यासनी ते सापाचं सांगितलं ना व, त्या सापाच्या मागच गेला असेल. असं काय बोल न ग बाय. केवढा मोठा साप आहे बघितला आहे ना व. तिकडं नाही जाय पाहिजे तू. हे तू म्हणतीस, पर त्यासनी समजाय ना ग वय. मला भ्या वाटत नाही म्हणून गेला असेल त्याच्या माग. आणि काय झालं बिलं म्हणजे? आता मी तरी काय बोलू? नाही नाही, तिकडं नसल गेलात यो, दुसरीकडे कुठेतरी गेला असेल. दुसरीकडे कुठं? कसं होतं तिला गेलं पुण्यांदा? झालं का तुमच्या मायलेकांचं? वय बोल, काय बोलायचं आहे? तू त्या भैरियन पंचाच्या वाट्याला कशा पाहिजे जातोस? अरे म्या कुठं त्यांच्या वाटेल जातो आहे? आता त्यासनी लोकांचं भलं झालेलं बघत नाही, त्याला म्या तर काय करणार? पण त्याच्याकडे जाणाऱ्या माणसांना तुझ्याकडे येऊ कशा पाहिजे तो? ऐका आता माझ्याकडे येणाऱ्यासनी मी विचारत बसतो का आधी कुठं गेला होता कुठं नाही ते? मग विचारत जा, गवैर करणं बरं नाही. बाळू, त्यासनी तुझी काळजी आहे म्हणून बोलत आहे. माझी काळजी आहे हे समजतंय मला.
तुम्ही काळजी करू नका. अजून मला कोणी काय केलं आहे का? हा, आणि असं बी मला काय करणं एवढं सोपं नाही. म्हणजे आहेस कोण तू एवढा? समजलंच येळ आल्या. सौंदतीला पुण्यांदा जाणार होता का? मला तर काय सांगितलं नाही, पर त्यांचं काय सांगता येत नाही बाई. आणि कुणाचं लगीन ठरवायचं आहे का? अगं मला समजा नीट सांगत असलं का काय विचारते आहेस? मला तरी काय ठावं आता. काय चाललेलं असतंय बाळूच? आईकडे गेला असेल. नाही नाही, जाताना सांगून गेलं असतं की. वय पर गेला बी असेल, काय सांगावं? अगं पण मला संग घेऊन जायला सांगितलं होतंस की तू. आईकडेच गेला आहे त्यो. तसं बी त्याला जायचंच होतं, आणि तुला संग ने म्हणलं तर नाही म्हणत होता, म्हणून न सांगता गेला आहे त्यो. मला संग घेऊन गेले असते तर काय बिघडलं असतं? आला की विचारते की म्या. विचार विचार, तुला समजा नीट सांगणारच आहेत ते. कसं सांगत नाही बघतेच. अगं आजीचं ऐकत नाहीत ते, तुझं काय ऐकणार आहे? माझ्या घरात राहायचं असेल तर माझं ऐकावंच लागल त्याला. राहत नाही म्हणत्याल, मग काय करणार आहेस? नाही म्हणायचं तसं. इथनं बाहेर पडल्यावर कुठं जाणार आहे त्यो? समजा जग पडलं आहे त्यासनी, जात्याल कुठं बी. घरातच राहिलं पाहिजे असं काय बी नाही त्यांचं. कुठंतरी नीट ऐकत आणि बोलत असल्यागत बोलणं चाललं आहे तुझं. मग आता काय करायचं ग? मला विचार काय करायचं आहे. मलाच कटाळा आला आहे त्यांच्या वागण्याचा. जाताना सांगायचं नाही, संग बी न्यायचं नाही. असं काय बोलती हायस? सौंदतीला जाताना तुला संग घेऊन गेला होता की. राबया नेलं होतं. गडी कमी आहेत, घरचं माणूस नेलं की राबल, पैक बी द्यायला लागणार नाही. तुला काय वाटतं? तिकडे गेल्यावर नीट बोललं माझ्या संग? तिकडे बी तुसड्या गतच वागवलं मला. त्या तात्या संग बोललं पण माझ्या संग नाही. आल्यावर खडसावून विचारती त्याला, माझी लेक काय गडी आहे भाई? काय नाही, आईच्या लाडामुळं असा झाला आहे त्यो. येऊ दे. हे बघ, उगा लोकांच्या वाकड्यात जाऊ नग. कोणाचं भलं करायची काय गरज नाही. असं कसं? अरे जो संकटात आहे त्याच्या मदतीला गेलंच पाहिजे. जे वाईट आहे ते संपवलं पाहिजे, जे चांगलं आहे ते टिकवलं पाहिजे. जो सत्यानं वागतो त्याचं भलंच झालं पाहिजे. नाहीतर देवावर चांगलेपणावर विश्वास नाही राहायचा, भरोसा नाही राहायचा कुणाचा. आणि म्या म्हणतो भ्यायचं कशा पाहिजे कुणाला? हा, अरे असं जर खोट्याला भेट राहिलो तर खरेपणा टिकायचा नाही. तेव्हा तुम्ही काळजी करू नका आणि विचार तर अजिबात करू नका. अरे उगा डोसक्याला ताप नका म्हणून सांगतोय बाबा. आमासनी तुझ्यावानी नाही बोलता येत. माझा नाही, आयाचा तर विचार कर. तळाताच्या फोडावानी जपलंय तुला. बाळू, त्यांचं काय चुकतं हाय असं मला वाटत नाही. कारण गरिबीतून माणूस मोठा झाला तर लोकांनी नाही आवडत. तुम्ही फक्त काळजी करू नका एवढंच सांगतो आहे. तू काय ऐकायचं नाही फक्त. निघतो मी, काम आहेत मला. आता काय काम आहेत? लोक वाट बघत असत्या. येतो मी आपण. राहायला असतंच की. नग पुण्यांदा येईन कवा तर. हवा यायचा पुण्यांदा. नीट जा आणि काळजी घे. सवताची बी, सत्तीची बी आणि गंगीची बी. वय पर तू डोळ्यातनं पाणी तेवढं काढू नकस. अगं माझा पाय निघत नाहीत ना. जातो मी, आणि आता तुम्ही काळजी घ्या तुमची. हा वय, सत्ती संग भांडू नग. दोघं मिळून जमून घ्या. वय जातो मी. जातो नगस.
नीट जा. बाय आणि काळजी घे. अगं सत्य ध्यान कुठं आहे तुझं? हा काय झालं? अगं आपण पाहिलेलं साप. हा त्याचं काय? अगं तो बाहेर आहे. काय? कुठं? अगं आत्ता बाहेर पाहिला मी. आता अजिबात बाहेर जायचं नाही. आयो तो आपल्या मागावर तर नसेल ना? अगं आपण काय केलं आहे मागं असायला? हा यांनी काहीतरी केलं असेल तर. आता बाळूचं काय सांगा बाई? काय केलं बी असेल. लय लागतं यासनी. गप्पाचा म्हणलं तर नाही. उगा धाडसी व्हायचं असतंय. काय करायचं बाई? एक जाऊस तर दुसरं सुरू झालेलं असतंय. नाही तर काय आता. आता ह्यो साप चावला बिलो तर केवढ्याला पडायचं. अगं जीवत जायचं की. आणि आपण तरी घरात आहे. पण कोंबड्यासनी मेंढ्यासनी चावला म्हणजे काय करायचं ग आपण? नेमकं बाळू बी नाही घरात. मारायचं का सापाला? हा आनंद त्याच्या मोहर कोणी जायचं? त्याला बघूनच अर्धा जीव जायचा आपला. अगं पर घरात बिरत घुसलं तर काय करायचं आय? हे बाई चांगलं बोल की. आता मी काय मुद्दाम बोलते हाय वय? भ्या वाटतं हाय म्हणून बोलते की. अगं ज्या तर मला बी वाटतच आहे की. सत्य गप जरा. हा आता काय होणार आहे? मला ठाव आहे ह्यांनीच काहीतरी केलं असणार आहे. बाहेर बघितलेला साप असणार ह्यो. बदला घ्यायला आला असत. अगं सत्य गप की ग. एक तर मला समजना झालं आहे आणि उगा असं काय बाय बोलून माझं भ्या वाढवू न ग. आयो सत्य मोर येऊ न ग. घ्या ते आणि हे बी घ्या. समजा नीट ठेवा बरं का. दमानं. काय झाली का तयारी सगळी? हा अरे भेटते का बाळू मामा? काय म्हणले? पाटलीन बाई तुम्ही म्हणाले तेच खरं आहे बरं का. काय? अहो पाटलीन बाई बाळू मामाला भेटलो खरंच देवाला भेटल्यागत वाटलं मला. मी सांगितलंच होतं. अहो इतके दिवस होतो आम्ही त्यांच्या संग. किती नशिबान आहोत आम्ही. पाटलीन बाई बाळू मामाने इक्रमरावला काय सांगितलं माहितीये का? काय? इक्रम लगीन झालं की तू आणि तुझी बायको चालत नाही एकदा महिनाभर तळावर सेवा करायला यायचं असं सांगितलं मामांनी. जा बाबा जा. अरे समध्यासनी जसं भाग्य मिळतं असं नाही. होय आणि काय म्हणले? लग्नाला येतील की नाही? बघू म्हणले. आता काय करतात काय माहित. या पाहिजे बरं. मला सांगितलं हाय दुसऱ्या कुणाला माझ्यासारखी गरज असेल तर तिकडे जातील. वेळ मिळाला तरच येतील. बरोबर. हो चला आवरावरी करायला घ्या. अहो उद्यावर लगीन आहे. लई कामं पडल्या ती. तुम्ही ताण घेऊ नका. जास्ती ती गडी सांगितलीत मी. शेतावर सगळ्यांना म्हणलं इकडे या लगीन घरे ना हाताचे असलेले बरे. हा होय होय. म्या काय करायचंय तेवढं बाकी सांग. काय नाही तू काय करू नको. हो बरोबर करू दे त्याला काहीतरी. कर कर तुला जमल ते कर. आणि काय हो समध्यासनी आवताना धाडली ना. समध्यासनी जाऊन आवतन दिले. पाटलीनीच्या पोराचं लगीन आहे. साधाची गोष्ट आहे का? हा तुम्ही बाकीचं समजा आवरायला घ्या बरं. हा, बरं, काय काय करायचं एवढी चर्चा चालू आहे. आवरायला घेऊया चला. चल तुम्ही लग्नाचं बघा नवर देवा. चला चला. हवं काय बोलायचं आहे का? हवं काय बोलायचं आहे का? म्हणजे एक विचारायचं होतं. मग विचारा की. असं कचरतय कशापायी? तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीस ना? व हा नाही नाही. काय झालं? नाही झालं काय नाही.
पर हे बघा, जे काय असेल ते सवानं सांगा बरं. उगा असं कोड्यात बोलू नका. बाळाबद्दल माझ्यापासून काही लपत नाहीस ना? खरंच नाही. काय झालं हाय ते तरी सांगा. लोक येऊन बाळ्याच्या पाया पडत्यात आणि बाळ्या बी मानला का मला काय बी करणं सोपं नाही म्हणून. म्हणजे काय समजायचं? तुला काय ठाव आहे का? मला बी काय समजत नाही बघा. पण मला खरंच काय बी ठाव नाही. आणि तसं काय असतं तर सांगितलं नसतं वय. लोक पाया पडत्यात. तो देवपा बी पाया पडला म्हणा. त्या बहिरीच्यानं काय होत नाही. म्हणजे काय समजायचं? पांडुरंगाचा हात आहे त्याच्या माग, म्हणून त्याचं कोण काही बिघडवू शकत नाही. आणि लोक पाया पडतात त्याचं काय? चांगल्या मनानं केलं का काम होत्या असं म्हणतो बाळू. तसंच असेल काय तर. नक्की का? वय तुम्हासनी काही वेगळं वाटतंय का? मला तर काय बी समजना बघ. गावातली लोक बी काय काय बोलतात ग. तुम्ही त्यांचं काय बाय ऐकू नका बरं. अरे काय झालं? आता काय बघतोय? काय नाही, तुमचं नेमकं काय चाललं आहे ते बघतोय. त्या पोराचं लग्न होणार नाही याची व्यवस्था करतोय. अहो परत्याचं लगीन ठरलं असं कानावर आलंय. काही बोलू नकोस. अहो त्या पाटलाचा पोर ना बापे हाय ना बाय हाय. समजलं होतं का तुम्हाला? मंगळ्या, त्याचा इथे काय संबंध? अहो संबंध कसा नाही? तुम्हाला तर समज समजता आहे ना हो. मग हेच कसं समजलं नाही? मंगळ्या, मला प्रश्न विचारतोय? तसं ना बरं, गावातली समजी लोक हे प्रश्न विचारतील की. पण बाळू ना जेव्हा ऐकलं तेव्हा ऐकलं. आणि आता तर लगीन बी लावून देणार आहे. पण लग्न झालेलं नाही अजून. होय, परवळीला असंच दिसतंय. जर का हे लगीन झालं तर आपल्याला या गावात थांबता येणार नाही. मंगळ्या, गावातून बाहेर काढायची हिंमत आहे का कुणाची? तू जास्त शहाणपणा करू नकोस. जे सांगितलंय ते काम कर. जा. होय, दिव्या, माझी भक्ती तुला मान्य असेल तर बळ दे मला. बाळू, आता करून दाखव लग्न. काय झालं? असं का बसला? तुला हाय का काळजी? आता सांगणार आहे का काय झालं आहे ते? तुम्हाला सांगितलं होतं ते साप आला होता दारात. बरं मग काय झालं? अरे काय झालं म्हणजे? मागाव असल्या का दारात आला होता आपल्या. तुम्हाला काय केलं नाही ना? आता काय करू तर गप्प बसच आहे वय. अरे मेंढ्यासनी कोंबड्यासनी चावला म्हणजे आणि घरात घुसला तर? तसं काय बी होणार नाही. तुला सांगूनच करणार आहे वय. हवं लय मोठा आहे हो तो साप. आमसने लय भ्या वाटत आहे. नग घाबरू, काय बी होणार नाही. आणि आता तुम्ही काय करायला नाही गेला का तो बी नाही काय करायचं. हा अरे हाय का पुण्यांदा?
यासनी काय सांगायचं म्हणजे काय होणार नाही, काय करणार नाही, काय बोलायचं आहे पुढं? बाळू काळजी वाटते हं म्हणून. अरे बाळू हाय कसं का लागायचं यांचं ठाव? त्याच्या संग काय ना कसं बोलायचं आईला बी नाही समजलं अजून. आपल्याला कसं समजणार आहे?